भगवान महावीर हे जैन धर्माचे 24वे तीर्थंकर होते. त्यांनी जैन धर्माचे पुनरुत्थान केले. जैन परंपरेत असे मानले जाते की 6व्या शतकाच्या पूर्वार्धात महावीरांचा जन्म आजच्या बिहार राज्यातील कुंडलपूर येथे राजा सिद्धार्थ आणि राणी त्रिशलामाता यांचे पोटी क्षत्रिय कुटुंबात झाला. दिगंबर परंपरेनुसार महावीर हे बालब्रह्मचारी होते. त्यांना सुखांमध्ये रस नव्हता. भगवान महावीर हे 28 वर्षाचे असताना त्यांच्या आईवडिलांचा मृत्यू झाला. वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी सर्व ऐहिक संपत्ती, संसार आणि राजपाट याचा त्याग केला आणि श्रावणी दीक्षा घेतली. यानंतर बहुतांश वेळा ते ध्यानात मग्न असत. काही दिवसांनी त्यांना पूर्ण आत्मज्ञान झाले. त्यांनी 12 वर्षापर्यंत मौन पाळले होते. हठयोगाप्रमाणे त्यांनी शरीराला खूप कष्ट दिले. शेवटी त्यांना केवळ ज्ञान प्राप्त झाले. ज्ञानप्राप्तीनंतर त्यांनी जनकल्याणासाठी उपदेश देण्यास सुरुवात केली. त्यांनी केवळ ज्ञान प्राप्त केल्यानंतर 30 वर्ष भारतभर जैन तत्त्वज्ञानाचा प्रचार केला. केवळ ज्ञान प्राप्त केल्यानंतर महावीरांनी असे शिकवले की अहिंसा, सत्य, अस्तेय म्हणजे चोरी न करणे, अपरिग्रह व ब्रह्मचर्य ही पंचमहाव्रते आध्यात्मिक मुक्तीसाठी आवश्यक आहेत. जन्म, जीवन, वेदना, दुःख आणि मृत्यू या चक्रातून पूर्ण मुक्ती कशी मिळवता येईल आणि स्वतःची कायमस्वरूपी आनंदी स्थिती कशी प्राप्त करता येईल हे त्यांच्या शिकवणीचे अंतिम उद्दिष्ट आहे. याला मुक्ती, निर्वाण, पूर्ण स्वातंत्र्य किंवा मोक्ष असेही म्हणतात. इसवी सन पूर्व 527 मध्ये बिहार येथील पावापुरी येथे वयाच्या 72व्या वर्षी त्यांचे निर्वाण झाले. तो दिवस होता कार्तिक कृष्ण अमावस्येचा. भगवान महावीरांच्या निर्वाणा दिवशी घराघरात दिवे लावले जातात आणि हा दिवस महावीर जयंती म्हणून घरोघरी साजरा केला जातो. धन्यवाद.